नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मी आहे तुमचा मित्र MTD. तर स्वागत करतो तुम्हाला ब्लॉग नंबर 4मध्ये. जे आहे आपण चाललो आहे भाजीचं घ्यायला. तर मी सध्या आहे चिखलीमध्ये, चिखली पुणे. तर लेट्स गो, जाऊया भाजीचं घ्यायसाठी. जीजू सध्या कामात आहे म्हणून मी चाललो आहे. तर आपण पोचला सब्जी मंडीमध्ये. तर गाईज आपल्याला काही वेळपर्यंत थांबावं लागेल, कारण म्हणजे भाजीचा स्टॉक घ्यायचा आहे. तर काका म्हणतो ती काही वेळ लागेल, त्यानंतर आपण भाजीचं घेऊया. ठीक आहे. अजून आत्ताच भाजीचा स्टॉक नुकता आला आहे, तर मला तर वाटते की म्हणजे भाजीचं भरायसाठीच अर्धा घंटा लागू शकतो. अजून आता भाजीची गाडी पार्किंग लावणं चालू आहे, जेणेकरून पूर्ण माल अंदर टाकण्यात येईल आता थोड्या वेळाने. सध्या स्टॉक भरणं चालू आहे अंदर, तुम्ही बघू शकता. तर ऑलमोस्ट म्हणजे मला तर वाटते की सगळा माल भरायसाठी अर्धा घंटा लागून जाईल. तर आपल्याला भाजीचं न्यायसाठी उशीर होऊ शकतो. दादा, मी काय म्हटलं, रोज भाजीचं याच टायमिंगला येते का आज उशीर झाला आपल्याला? उशीर झाला आहे. रोज 10:30 वाजता येते. आणि सध्या माल अंदर टाकणं चालू आहे. मोठ्या बाजारातून आला आहे पूर्ण माल आहे ना? मोठ्या बाजारातून आला आहे ना? अजून जवळपास म्हणजे किती दिवस जातो मग? किती दिवसात खपतो म्हटलं पूर्ण? आज एक दिवसात. एका दिवसात जातो पूर्ण? बघा सांभाळून. हे माल किती दिवसात संपतो? एवढं माल एक दिवसात उद्या काहीच राहत नाही माल. उद्या काहीच नाही राहत का? आता रोजची गाडी मिळते. तरी म्हणजे किती दिवस झाले आपल्याला व्यवसाय चालू करून? अहो दादा, 10 वर्ष झाले काय? गाईस, तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे की म्हणजे व्यवसाय उभा करायसाठी खूप हिंमत लागते. त्याच बदली जर आपण नोकरी करतो म्हटलं तर नोकरी सिक्युअर राहते, तर काही टेन्शन राहत नाही. पण व्यवसायामध्ये कधी जर तोटा जर झाला तर माणसाची हिंमत खचून जाते. तर तुम्ही बघू शकता की म्हणजे यांना 10 वर्ष झाले आहे म्हणते व्यवसाय करून. तर यांचा तर नफा पुष्कळ होत असेल, तोटाही झाला तरी काही फरक नाही पडत असेल, कारण 10 वर्ष झाले आहे म्हणते. अजून आपण चिखली पुण्यामध्ये आहे, विदर्भातही असंच आहे. तर बघूया आता काय करतात काय नाही. तर सध्या तर माल अंदर टाकणं चालू आहे. ठीक आहे. मित्र, तुला किती वेळ झाला इथं काम करून? मला 12 तास ती म्हणजे नाही, 12 तास नाही रे, म्हणजे किती वेळ झाला, किती वर्ष झाले इथे काम करताय तू? 2 महिने. 2 महिने झाले. म्हणजे घरचंच आहे की कसं? घरचं आहे की कसं? घरचंच आहे. अजून मग शिक्षण पाणी शिक्षण पाणी करत सोडलं का शिक्षण? म्हणजे शिक्षणही करते अजून हे कामही करते? बापरे, चांगलं आहे. घरी कोण कोण आहे मग? घरी कोण कोण आहे? आई बाबा आहे तुला? आई बाबा दादा सगळेच आहे. अच्छा. अजून हे म्हणजे करत काऊन आहे मग? उद्देश काय करायचं? काम करायचं उद्देश? उद्देश हां. लागते आपला खर्च आपण भागवायचं. अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. चालू दे कर. चला, आपण सगळ्यात पहिले आपल्याला कांदे घ्यायचे होते, तर आपण कांदे घेऊन घेऊया. सांगितल्याप्रमाणे जे जे गोष्टी आहेत त्या गोष्टी मला घेऊन जायच्या आहेत घरी. नुकतं हेच सांगायचं आहे की म्हणजे विदर्भात महाग नाही जेवढं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात भाजीचं महाग आहे. काही गोष्टी महाग आहे, काही गोष्टी स्वस्त आहे. तर टमाटर आत्ताच फ्रेश आले आहे, तर टमाटर घेऊन घेऊया आपण.
काम्या घ्यायचं नाही एक मोठी बॅग द्या ना बटाटे घ्यायला. तर तसंच आपण सांगितल्याप्रमाणे जेवढे टमाटर सांगितलं होतं तेवढं आपण टमाटर घेऊन घेऊया इथे. 2-2.5 चांगले लाल लाल टमाटर दिसतं. हे अर्धा किलो भरून जाईन का? एक पाव आहे. अर्धा किलो पाहिजे नव्हती मला. 2 घेऊ का? वजन करायचं. बरं ठीक आहे. तर 2 जोड्या घेऊन घेतल्या आम्ही चवळीच्या शेंगासाठी. बघूया किती ग्राम भरतात. तर आपल्याला अर्धा किलोच पाहिजे नव्हती. तर सांबार घेतला आता आपण 30 रुपयाचा. जवळपास विदर्भात तर म्हणजे 10 किंवा 20 रुपयाचा मिळून जातो असा आपण. हो मावशी, पालक आहे नाही? पालक आहे नाही? पालक कशी लावली पालक? 30 रुपये गड्डी. 30 रुपये गड्डी. तर ही घेतली आहे 30 रुपये जोडीने. तर इकडे म्हणजे पावाजून किलोच्या हिशोबाने नाही मिळत पालक. तर मला तर म्हणजे पूर्णच घ्यावं लागेल. 2-3 वेळा युटिलाइज करून टाकू, काही प्रश्न नाही आहे तसा. बीट लावा बरं अर्धा. तर आता आपण घेत आहे 5 ते 6 दंड्या ड्रमस्टिक्सच्या. तर आपल्याकडे काय म्हणतात ड्रमस्टिक्सला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मला. आपल्याकडे तर म्हणजे चुरपाच्या शेंगा पण म्हणतात त्याला. तर आपण 6 घेतल्या आहेत चुरपाच्या शेंगा. कमेंट सेक्शनमध्ये सांगा की याला तुम्ही काय म्हणता आपल्याकडे. तर आता आपल्याला म्हणजे फुलकोबी पत्ताकोबी राहिलं. वालाच्या शेंगाचं माहीत नाही. वालाच्या शेंगा आतापर्यंत आल्या नाही. रश पुष्कळ दिसतं, तुम्ही बघू शकता. इकडे खूप रश आहे. इकडे पत्ता घ्यायची आहे. तर मस्त फुलकोबी आल्या. तर फुलकोबी मला अर्धा किलो घ्यायची होती. तर चला आपण फुलकोबी घेऊन घेऊया. तर एवढं सगळं भाजीचं घेतल्यानंतर माझे झाले 270 रुपये. तर मी आता पे करून टाकतो. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तर आपण घेतला आहे भाजीचा. तर पुणेकर लाईक शेअर अजून सबस्क्राईब करायला नका विसरूया. कारण विदर्भातून मी पश्चिम महाराष्ट्रात आलो आहे ब्लॉग बनवायसाठी. ठीक आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.